हक्काची मना मनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, 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 हो. सेक्टर 14 सानपाडा येथे आयोजित कॉर्नर सभेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. या सभेला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थिती लावली. सभेमुळे भाजपच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून प्रभाग क्रमांक 18 मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सभेत गणेश नाईक यांनी नवी मुंबईसह प्रभाग क्रमांक 18च्या विकासाबाबत सविस्तर भूमिका मांडली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास कामांना गती देण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला. या सभेत भाजपच्या उमेदवारांपैकी प्रभाग क्रमांक 18 मधून प्रीती संदीप भगत, प्रभाग क्रमांक 18 क मधून उमेदवार दशरथ सीताराम भगत आणि प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवार निशांत करसन भगत यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. दशरथ भगत हे दीर्घकाळापासून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने काम करत असून विकास कामांचा ठोस अनुभव त्यांच्याकडे आहे. तर तरुण नेतृत्व म्हणून ओळख असलेले निशांत भगत हे नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी सक्रिय आहेत. तसेच या पॅनलमध्ये प्रभाग क्रमांक 18 मधून प्रीती संदीप भगत आणि प्रभाग क्रमांक 18 मधून दयावती संपत शेवाळे यांचाही समावेश असून चारही उमेदवार मिळून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सभेला मिळालेल्या जनसमर्थनावरून येत्या महापालिका निवडणुकीत विकास कामांनाच नागरिकांचा कौल मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 16 जनवरी को नई मुंबई की जनता, सुजान जनता, निर्भय जनता भारतीय जनता पार्टी को बहुमत देके इस महापालिका में भारतीय जनता पक्ष का महापौर बनेगा, ऐसा मुझे विश्वास नहीं, खातरी है. क्या जवाब जनता देगी? उनको मैं बोल रहा हूँ, एविडेंस के साथ बोलो और कोर्ट में जाके गणेश नाइक के अगेंस्ट में केस दाखिल करो. मैं तो बोल रहा हूँ कि 1995 से लेके आखिरी तक पूरे महापालिका के कारोबार का स्पेशल ऑडिट किया जाए, उसमें भ्रष्टाचार होगा जिसने किया उसको जेल में अंदर डालने की तजवीज़ हो जाए. अभी 3000 करोड़ की एफडी थी, जैसे जेडी सुतार महापौर का कालखंड खत्म हुआ, बस 5-6 महीने में 2200 करोड़ रुपए का यानी जिस ढंग से विलेवाट किया गया, यानी वो गबन ही किया मैं समझता हूँ. चोरी की, लूट की, और उसका जवाब तो देना पड़ेगा. जैसी महासभा आएगी तो ये पूरे हुए खर्चा का पूरा बहुत यानी जो उसकी जो भी छाननी है उस पर ऑडिट करने के लिए सभागृह मांग करेगा और उसके माध्यम से जरूरत पड़ी SIT वहाँ पे अपॉइंट की जाए. 100% जीत है और हजारों की वोट की तादाद में ये पैनल चुन के आने वाला है.